पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आज विकास कामांच्या विविध बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं। यात ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट बोगदा, नवी मुंबई मेट्रो, दिघा रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला। पंतप्रधान मोदींच्या हस्ते लेक लाडकी योजनेचा शुभारंभ करण्यात आला। मोदींच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन पार पडलं। पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शिवडी नाभाशेवा असा प्रवास केला। येत्या काळात मुंबईकरांना बुलेट ट्रेन मिळणार आहे। काही लोकांची निष्ठा ही आपली तिजोरी भरण्यासाठी, परिवार वाढवण्यासाठी असते। भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून मोदींची गॅरंटी सुरू झाली आहे। जिथं मोदीची गॅरंटी सुरू होते तिथं दुसऱ्यांची संपते, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। विकासासाठी आपण समुद्राच्या लाटांना देखील टक्कर देऊ शकतो, असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं। नवी मुंबई विमानतळ मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते। 10 वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होत होती, आता प्रकल्पांची चर्चा होत असल्याचं सांगत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला। अटल सेतू हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाप्रमाणेच मजबूत आहे। देशात मोदींची गॅरंटी तशी सेतूची देखील गॅरंटी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। हा सेतू भूकंपातही सुरक्षित राहील इतका मजबूत आहे, असं सांगतानाच लोकसभा निवडणुकीनंतर एक भूकंप येईल आणि आमचे विरोधक तो सहन करू शकणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला। देशात मोदीराज आलं म्हणून हा सेतू पूर्ण झाला। 40 वर्षात जे झालं नाही ते मोदी सरकारनं करून दाखवलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। फ्लेमिंगो अभयारण्य जवळच असल्यामुळे या सेतूचा त्यावर परिणाम होईल असं सांगितलं गेलं, पण आता फ्लेमिंगोची संख्या वाढल्याचं ते म्हणाले। मोदींमुळे तरुणांचं स्वप्न साकार होत आहे। रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई बनतीये, तर मोदीच भारताचं सशक्त नेतृत्व असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं। नवी मुंबईत मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण झालं, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते। अटल सेतू केवळ मोदींमुळे शक्य झाला असून वर्ष अखेरीस नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। मोदींमुळे कर्ज मिळालं आणि सेतूचं काम पूर्ण झालं, असं फडणवीस म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना मोठा सल्ला दिलाय। लोकल उत्पादनाला प्रोत्साहित करा, व्यसनापासून दूर राहा, ड्रग्जपासून दूर राहा, आई, मुलगी, बहीण यांच्या नावानं शिव्या देऊ नका, असं कळकळीचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं। घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला। तरुण सक्रिय राजकारणात आले तर घराणेशाहीचं राजकारण कमी होत जाईल, असंही ते म्हणाले। नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित केलं। यावेळी सुरुवातीलाच पंतप्रधानांनी एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला। तसंच मराठीतून भाषण करत राजमाता मा जिजाऊ साहेब जयंतीच्या निमित्तानं अभिवादन केलं। राम मंदिर बनवून पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। राम मंदिराआधी मोदींचा नाशिक दौरा शुभसंकेत असल्याचं ते म्हणाले। मोदी है तो मुमकिन है, मोदींच्या नेतृत्वात भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचंही ते म्हणाले। नाशिक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींचं नाशिककरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं। मोदींच्या रोड शोसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पंतप्रधानांसह उपस्थित होते। नाशिकच्या भव्य रोड शोमध्ये रस्त्याच्या दुतर्फा तोबा गर्दी झाली। यावेळी नाशिककरांनी पंतप्रधान मोदींवर पुष्पवृष्टी केली। सुमारे 1.5 किलोमीटरच्या भव्य रोड शोमध्ये जय श्रीराम अशी घोषणाबाजी करण्यात आली। पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये खास पावली नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं। यावेळी मंत्री दादा भुसेंनी हलगीच्या तालावर भन्नाट पावली नृत्य सादर केलं।
पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर होते। यावेळी मोदींच्या स्वागताला नागरिकांसोबत माजी सैनिक सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीमधील निवृत्त जवानांमध्ये मोदींच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला भेट दिली। नाशिककरांच्या वतीनं चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी जलपूजन करण्यात आलं। तसंच पंतप्रधान मोदींनी गोदातीरी आरतीही केली। यावेळी भारत विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प मोदींनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेतलं। येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन मंदिरात त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली। त्यानंतर प्रधान संकल्प करण्यात आला। यावेळी रामरक्षा पठण देखील करण्यात आलं। काळाराम मंदिरात पूजा आणि आरती केल्यानंतर मंदिर समितीकडून मोदींचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर मोदींनी मंदिराला प्रदक्षिणा घातली। वारकऱ्यांसह टाळ हाती घेत भजन करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली। 22 जानेवारीपर्यंत आपण सगळ्यांनी देशातल्या तीर्थक्षेत्र मंदिरांची स्वच्छता करावी, यासाठी अभियान सुरू करावं, असंही आवाहन मोदींनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मोदींना शाल फेटा बांधून छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट देण्यात आली। नाशिकमधील राष्ट्रीय युवा महोत्सव सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मलखांबाची प्रात्यक्षिकं करण्यात आली। नाशिक ढोलचा ताल, युवकांची परेड आणि थरारक अशा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। 19 जानेवारीला सोलापुरातल्या श्रमिकांच्या स्वप्नातील घरांच्या चाव्या देण्यासाठी मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत आहेत। या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गासह मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना मुंबई पुणे महामार्गावरून नवी मुंबईत येणाऱ्या अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली। शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बंदी लागू होती। 22 जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वी पंतप्रधान मोदी खास अनुष्ठान करणार आहेत। पुढचे 11 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमांचं पालन करणार आहेत। प्राणप्रतिष्ठेच्या वेळी भारतातील सर्व नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी देवानं मला निर्माण केलं, हे लक्षात घेऊन हे अनुष्ठान करत असल्याचं मोदी म्हणाले।